नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की मी डेली व्लॉग करणार आहे आणि कोथरूड ते महानगरपालिकेला जाताना मध्येच मला कोथरूडचं जे झोन आहे, झोन क्रमांक 2 परिमंडळ 2 हे लागतं। इथं अतिशय चांगले उपायुक्त जे आहेत अविनाश सकपाळ साहेब, हे इकडचे जे डेप्युटी कमिशनर किंवा उपायुक्त किंवा हेड म्हणतात झोनचे, ते इथं आहेत। त्यांच्या अंडर 3 असिस्टंट कमिशनर येतात। तर मित्रांनो, आज आहे सोमवार आणि आजचा दिवस आहे अभिलेख अवलोकन। आता मी तुम्हाला एक काय गोष्टी दाखवतो, ते फक्त बघा। हे बघा, इथे प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन आता ही होते का नाही आपण ह्याच्यावरसुद्धा बघणार आहोत। पण त्याचबरोबर इथे हे जे सोमवारी अभिलेख अवलोकन नावाचा एक प्रकार आहे, तर तो इथे कसा राबवला जातो ते बघण्यासाठी मी आज आलो होतो। त्यानंतर उपायुक्त जे आहेत सकपाळ साहेब, त्यांच्याशी माझी भेट झाली आणि खूप चांगलं बोलणं झालं। त्यांना TV10च्या जे काय सुधारणा करणार आहे ते सगळं सांगितलं। त्यांना हेही सांगितलं की तुमच्या सहकार्याशिवाय काही होणार नाही। उपायुक्तांनी एक चांगलं काम केले, ते म्हणजे इथे वाहने लावू नयेत। अर्थात इथे ते 2 वाहने लावण्यात आलेली आहेत आणि याच्यावरचा कारवाई व्हायला हवी। या आवारामध्ये लावण्यास नागरिक उभे राहण्यास सक्त मनाई आहे। छान केलेले आहे, पण हे इम्प्लिमेंट करायला पाहिजे। त्याचबरोबर ही माझी गाडी तुम्हाला दिसत असेल, इथे मी इथे गाडी लावलेली आहे की जेव्हा गाडी इतर परवानगी होती त्याप्रमाणे मी इथे माझी गाडी लावलेली आहे। तर मित्रांनो, आजचा विषय असा होता की अभिलेख अवलोकनाची वही जेव्हा रजिस्टर मी जेव्हा बघितलं तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये ते जे काही हेड आहेत म्हणजे उपायुक्त, त्यावेळी सोनूने साहेब होते, म्हणजे सकपाळ साहेबांच्या अगोदर। तर ते रजिस्टरच कधी बघितलं गेलेलं नाही आहे, त्याच्यावर शेरा दिला गेलेला नाही आहे। त्याच्यावर मी स्वतःच वेळोवेळी काही मागण्या केल्या होत्या, तर त्याच्या तिकडे ते बघितलंच जात नाही असं माझ्या लक्षात आलं। अभिलेख अवलोकन नोंद वही परिमंडळ 2 इथं हे नागरिकांसाठीच केलेलं आहे। प्रत्येक नागरिकाला ह्याच्यामध्ये आपलं म्हणणं मांडायचा आणि त्याच्याकडनं उत्तर मागून घ्यायचा हा अधिकार आहे। इथे तुम्हाला दिसत असेल की माझे 3 मिलिंद जाधव पहिल्यांदा केलेले मी 2 फेब्रुवारीला, त्यानंतर 4 तारखेला म्हणजे 4थ्या महिन्यात, 6व्या महिन्यात, आणि तुम्हाला इथे दिसत आहे की इथे काही शेरा नाही आहे, आणि इथे 6वा महिना 7वा महिना, आणि आता चालू आहे डिसेंबर चालू आहे, वर्ष संपलं, मला इथे कुठलंही उत्तर मिळालेलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे 3 व्यक्ती आहेत त्यांची मी मुद्दाम नावं आता तुमच्यासमोर घेणार आहे। मित्रांनो, मी अधिकाऱ्यांची नावं ह्यासाठी घेत आहे की त्यांना कुठली शिक्षा व्हावी किंवा हा उद्देश TV10चा बिलकुल नाही, पण अशा पद्धतीनं नागरिकांमध्ये एक चुकीचा गैरसमज पसरू शकतो आणि हे आपल्या म्हणजे पुढच्या कामासाठी चांगलं नाही। त्यातले एक नाव आहे मिलिंद काळोखे। यांची गोष्ट अशी आहे की ते ज्युनियर ग्रेडचे लेखनिक आहेत आणि अभिलेख अवलोकनाच्या वेळी मला भेटलेली ही व्यक्ती आहेत, आणि ते नाव स्वतःचं सांगायला तयार नव्हते। जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मीही सांगणार नाही असं ते म्हणत होते। यात काय फार मोठी गोष्ट नाही आहे, पण तुम्ही जेवढं पारदर्शक राहाल ना तेवढं नागरिकांना आवडतं। दुसरे आहेत संदीप खेडेकर, हे उपाध्यक्ष आहेत। म्हणजे आतल्या केबिनमध्ये आम्ही बसलो होतो, त्यांना मी एक साधा प्रश्न विचारला होता की ह्या अभिलेख अवलोकनाचा मी फोटो काढू शकतो का? तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की असं काढता येत नाही, पण जर असं कुणीतरी आगाऊपणा करायला गेलं तर आम्ही तरी काय करणार, तुम्ही वरिष्ठांना विचारा। मी म्हटलं वरिष्ठांना विचारायला तुम्हाला हा नियम माहीत आहे का नाही? त्यामुळे मित्रांनो, म्हणजे एक साधा नियम आहे, जे हे अधिकारी लोक आहेत ना का खोटं बोलतात मला माहीत नाही, किंवा त्यांना माहीतच नाही आहे आणि ते माहिती करून घ्यायचा प्रयत्नही करत नाहीत। इथे सार्वजनिक ठिकाणी विनाकारण आपण कुठल्याही व्यक्तीला शूटिंग घेण्यापासून अडवू शकत नाही, एवढा साधा मुद्दा आहे हा। याचा अर्थ काय, कुठलाही नागरिक कुठंही शूटिंग घेऊ शकतो। अर्थात
काही ठिकाणी शूटिंग घेता येत नाही, तिकडचा अधिकारी ते थांबवू शकतो, पण त्याबद्दल त्या अधिकाऱ्याला त्याचं कारण द्यावं लागतं. तर हा मुद्दा आहे. आणि तिसरी व्यक्ती आहे पोपट मोरे, जे वरिष्ठ लिपिक आहेत. त्यांनासुद्धा हे माहीत नव्हतं. ते म्हटले मी नवीन आलो आहे. माझा त्यांना प्रश्न हा होता की महानगरपालिकेत नवीन आला आहात का तुम्ही? तर असा हा सगळा विषय आहे. बाकी याच्यावर आपण बोलूच. आणि तुम्ही हे सगळं TV10 लाईव्हवर आणि TV10 अनकट या दोन्हीवर तुम्ही बघू शकता. आता पुढे मी मुख्य बिल्डिंगमध्ये जाणार आहे. तिथेही बऱ्याच जणांना भेटणार आहे. त्याचा वृत्तांत मी तुम्हाला देईनच वेळोवेळी.